फ्रेंड्स, बी द बेस्ट पोएमचे एक्सप्लेनेशन तर आपण कंप्लीट केलं आहे. बट एक्झाममध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर क्वेश्चन आन्सर्स पण परफेक्ट आले पाहिजेत. डोंट वरी, या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक क्वेश्चन आन्सर्स इझी इंग्लिश आणि मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला समजायलाही सोपं जाईल आणि एक्झाममध्ये लिहायला. विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 इंग्लिशमधील बी द बेस्ट या पोएमचे सर्व क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. प्रत्येक उत्तर सोप्या इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते समजायलाही सोपे जाईल आणि एक्झाममध्ये लिहायलाही. जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. सो लेट्स स्टार्ट आवर क्वेश्चन आन्सर्स. बी द बेस्ट, वॉर्मिंग अप, चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? तुम्हाला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहेत का? Answer is yes, I have got a prize in drawing competition. Second, how did you feel at that time? त्यावेळी तुम्हाला कसे वाटले होते? Answer is I felt very happy at that time. Third question, have you ever failed in your efforts? तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झाला आहात का? Yes, I did fail on some occasions in spite of my efforts. 4. Do you think we should accept success as well as failure? यश तसेच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते का? येस, डेफिनेटली वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर विथ द सेम स्पिरिट. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? जर टीममध्ये तुमची निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? So it is general answer. I will feel sad and dejected if I am not selected in a team, but I will try to find the reasons of it and work on it to improve myself. Question number 1. A. Read aloud the following sets of words. तर पुढील शब्दांचे संघ आपल्याला वाचायचे आहेत. रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशियन, हिल, स्टोन, माउंटन, रॉक, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, child, adult, baby, youth. Question number B. Rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size and growth. शब्दसंच आपण वाचलेले आहेत आणि प्रत्येकाचा आकार व वाढ त्यांच्या चढत्या क्रमाने हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. सो आन्सर इज फर्स्ट, स्ट्रीम, रिव्हर, सी, ओशियन. बी, स्टोन, रॉक, हिल, माउंटन. सी, सीड, sapling, plant, tree. D, baby, child, youth, adult. In your primary classes, you must have learned the story of the lion and the mouse. Read it in English and fill in the gaps using words given in the box. तर तुम्ही सिंह आणि उंदीर यांची गोष्ट ऐकलेली असेलच. तर पुढील चौकटीतून योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू किल इट. द माऊस बेग्ड द लायन टू लीव इट अँड सेड दॅट सम डे इट वुड हेल्प द लायन. द लायन लाफ अँड लेट इट गो. One day, the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse heard the lion and came. It chewed up the net with its sharp teeth and set the lion free. विद्यार्थी मित्रांनो, बी द बेस्ट या पोएमचे एक्सप्लेनेशन आपण पाहिलेले आहे. तर ती व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द वर्ड्स नेम्स गिवन बिलो. पुट द बिग साइज्ड बिगर वन्स इन द बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल. तर पुढील शब्द नावे वाचा. मोठा आकार दर्शवणारे शब्द मोठ्या गोलात व लहान आकार दर्शवणारे शब्द लहान गोलात लिहा. तर आपल्याला काय काय शब्द दिलेली आहेत? मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार अँड ट्रेल.
तर पहा, लहान गोलात कोणते कोणते शब्द येतील? स्क्रब, रील, बुश, बास, स्टार अँड ट्रेल. आणि मोठ्या गोलात पाईन, सन, हायवे, लेक, ट्री, मस्की हे शब्द येतील. क्वेश्चन नंबर 2. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. रीड इच स्टांजा इन दी पोएम टर्न बाय टर्न. तर 4 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे आणि टर्न बाय टर्न या कवितेचे प्रत्येक स्टांजा रीड करायचे आहेत. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. So answer is hill, reel, bee, tree, grass, bass, make, lake, crew, do, here, near, trail, fell, star, are. Question number 4. Complete the following with appropriate words, phrases from the poem. First one is done for you. आता पुढील काही वाक्य आपल्याला दिलेली आहेत, तर त्यात आपल्याला शब्द किंवा फ्रेजेस लिहून ती वाक्य पूर्ण करायची आहेत. तर पहिलं वाक्य आपल्यासाठी दिलेलं आहे. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. सेकंड, इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. इफ यू आर अ मस्की, बी अ बास. इफ यू कांट बी अ कॅप्टन, यू कॅन बी इन अ क्रू. इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. Write whether the following are true or false. All must be the captains of the teams. False. A bit of grass can make the highway happier. True. We win or fail depending upon size or position. False. A scrub is found at the top of the hill. False. If your work is not important, don't do it. False. Whatever job you have, do your best. True. Question number 6. Write an appreciation of the poem with the help of the given points below. Title of the poem is Be the Best. The poem is written by Douglas Malloch. Third, the poem has 4 stanzas. Each stanza has 4 lines. 4. The lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. The poet compares big things with small things. 6. If you can't be is a repeated expression in the poem. The line I shall always remember is be the best of whatever you are. Read the given extract from the poem Little Drops of Water by Julia Fletcher Carney. Learn it up, set it to a tune and enjoy singing it. You may ask your teacher to help you. पुढील कवितेला चाल लावून ती कविता आपल्याला म्हणायची आहे. Little drops of water, little grains of sand, make the mighty ocean and pleasant land. Little deeds of kindness, little words of love, help to make earth happy like the heaven above. फ्रेंड्स, बी द बेस्ट पोएमची सर्व क्वेश्चन आन्सर्स आपण पूर्ण केले आहेत. आता हे ॲन्सर्स एकदा स्वतः वाचून रिवाईज करा आणि नोटबुकमध्ये नक्की लिहा. नियमित प्रॅक्टिस केली तर एक्झाममध्ये तुम्ही हे प्रश्न अगदी कॉन्फिडेंटली लिहू शकाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या क्लासमेट्ससोबतही शेअर करा. Thanks for watching. Keep learning, keep practicing and always be the best. See you in the next video.